वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आज आपण एका अतिशय रंजक विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. हडको म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. त्यांचे मार्च 2026चे चौथी तिमाहीचे आकडे नुकतेच आलेत आणि हे आकडे पाहून खरंच डोळे विस्फारतात. हो, नक्कीच. म्हणजे कुणीही चक्रावून जाईल असेच ते आकडे आहेत. अगदी. म्हणजे बघा ना, एका सरकारी NBFCच्या निव्वळ नफ्यात थेट 172% वाढ झाली आहे. हे कसं शक्य आहे? आपण आज फक्त कागदावरचे आकडे वाचणार नाहीयेत, तर यामागचं खरं सत्य शोधणार आहोत. अगदी बरोबर. कारण कसे शेअर बाजारात जे सुरुवातीला दिसतं ना, ज्याला आपण हेडलाईन नंबर्स म्हणतो, ते बऱ्याचदा दिशाभूल करणारे असू शकतात. हो ना, मी तेच पाहत होते. म्हणजे आपण जर महसूल बघितला तर तो 3,563 कोटींवर गेलाय. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ साधारण 25%. 25% रेव्हेन्यू ग्रोथ. हो, आणि वित्तीय क्षेत्रात 25% वाढ ही खरोखर चांगलीच आहे. पण खरा विरोधाभास इथेच आहे. महसूल 25% वाढतोय आणि नफा मात्र थेट 728 कोटींवरून 1,981 कोटींवर जातोय. होय, म्हणजे तब्बल 172% वार्षिक उसळी. आणि याचाच परिणाम असा झालाय की त्यांची EPS म्हणजे प्रति शेअर कमाई थेट 3.64 वरून 9.90 वर गेलीय. पण मला सांगा, महसूल फक्त 25% वाढलाय, मग नफ्यात इतकी प्रचंड मोठी वाढ कशी काय झाली? यामागे काहीतरी वेगळं गणित असणार. हो, यामागे एक वेगळंच गणित आहे. कसं आहे, ही वाढ त्यांच्या मुख्य व्यवसायातून आलेली नाहीये. तर ही तफावत प्रामुख्याने जुन्या थकीत कर्जांच्या वसुलीमुळे आलीय. अच्छा, म्हणजे जुनी कर्ज वसूल झाली आहेत का? होय, मॅनेजमेंटने त्यांच्या कॉमेंट्रीमध्ये स्पष्ट सांगितलंय की या तिमाहीत मोठी वसुली झालीय. आता बँकिंग किंवा NBFCमध्ये प्रोव्हिजनिंग नावाची एक संकल्पना असते. प्रोव्हिजनिंग म्हणजे बाजूला काढून ठेवलेला पैसा. अगदी बरोबर. जेव्हा एखादं कर्ज थकीत होतं किंवा बुडण्याची शक्यता असते, तेव्हा नियमानुसार कंपनीला नफ्यातला काही भाग बाजूला काढून ठेवावा लागतो. याला प्रोव्हिजनिंग म्हणतात. बरोबर. म्हणजे त्यामुळे त्या विशिष्ट तिमाहीत नफा साहजिकच कमी दिसतो, कारण तो पैसा नफ्यातून वजा झालेला असतो. अगदी तंतोतंत. तो पैसा व्यवसायातून बाहेर गेलेला नसतो, पण ताळेबंदात एक संभाव्य तोटा म्हणून नोंदवला जातो. आता हाडकोच्या बाबतीत काय झालंय, तर त्यांनी पूर्वी अशी जी मोठी तरतूद करून ठेवली होती, ती कर्ज आता अनपेक्षितपणे वसूल झाली आहेत. बापरे, म्हणजे पूर्वी बाजूला ठेवलेली रक्कम आता थेट त्यांच्या नफ्यात म्हणजे बॉटम लाईनमध्ये जोडली गेली. हो, आणि म्हणूनच महसुलात कोणतीही नवीन वाढ नसतानाही निव्वळ नफा अचानक इतका फुगलेला दिसतोय. म्हणजे हे असं झालं, समजा एखाद्या कंपनीचा जुना निकामी झालेला कारखाना आहे, त्यांनी तो स्क्रॅपमध्ये काढलाय आणि तोटा म्हणून नोंदवलाय. हां, पण अचानक काही वर्षांनी तिथे ढिगाऱ्यात काहीतरी मौल्यवान सापडतं आणि ते थेट त्यांच्या नफ्यात जमा होतं. म्हणजे यातून त्यांची रोजची उत्पादन क्षमता वाढलेली नाहीये. हां. हा फक्त जुना अडकलेला पैसा मोकळा झालाय. क्या बात आहे. एकदम चपखल उदाहरण दिलं तुम्ही. रोजच्या व्यवसायातून हा नफा आलेला नाही. खरंच. त्यामुळे EPS जरी वाढलेला दिसत असला तरी भागधारकांनी हे समजून घेतलं पाहिजे की हा नियमित स्वरूपाचा नफा नाहीये. बरोबर? अगदी बरोबर. याला शाश्वत नफा अजिबात म्हणता येणार नाही. पायाभूत सुविधा आणि गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये बऱ्याचदा असं घडतं. भूसंपादन किंवा लालफितशाहीमुळे प्रकल्प रखडतात आणि कर्जे थकीत होतात. म्हणजे ही एक वन टाइम घटना आहे. होय. जेव्हा हे प्रकल्प मार्गी लागतात, तेव्हा अडकलेला पैसा व्याजासह परत येतो आणि नफ्याची लाट येते. त्यामुळे हा वन टाइम फायदा बाजूला काढून कंपनीचा मुख्य व्यवसाय कसा चाललाय हे पाहणं सर्वात कळीचं ठरतं. आणि इथेच मला वाटतं आपण या निकालांच्या दुसऱ्या अधिक चिंताजनक बाजूकडे वळतोय. म्हणजे हा वन टाइम फायदा बाजूला काढला तर मुख्य इंजिन खरंच किती वेगाने धावतंय. आणि तिथेच आपल्याला EBIDT म्हणजेच ऑपरेटिंग प्रॉफिटचे आकडे जमिनीवर आणतात. हो ना, मी ते आकडे पाहत होते. या तिमाहीचा हडकोचा EBIDT 2,976 कोटी रुपये आहे. मागच्या वर्षाशी तुलना केली तर ही वाढ फक्त 4% आहे. फक्त 4%. म्हणजे महसूल 25% वाढतोय आणि मुख्य व्यवसायातून मिळणारा नफा फक्त 4% पुढे सरकतोय.
हा विरोधाभास कंपनीच्या अंतर्गत कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. हाच या निकालांमधला सर्वात मोठा कमकुवत दुवा आहे. EBIDT मधील ही संथ वाढ थेट मार्जिनवर आलेल्या दबावाचे लक्षण आहे. म्हणजे नक्की काय होतंय तिथे? त्यांचा खर्च वाढलाय का? बघा, कोणत्याही NBFCचा मुख्य व्यवसाय काय असतो? तर कमी व्याजदराने पैसे उभे करणे आणि जास्त दराने ते पुढे कर्ज म्हणून देणे. या दोन दरांमधला जो फरक असतो त्याला आपण स्प्रेड म्हणतो. हां, स्प्रेड किंवा नेट इंटरेस्ट मार्जिन. बरोबर, तोच त्यांचा खरा नफा असतो. जेव्हा महसूल 25% वाढूनही EBIDT फक्त 4% वाढतो, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा होतो की त्यांना पैसे उभे करण्याचा खर्च म्हणजे कॉस्ट ऑफ फंड्स मोठ्या प्रमाणावर वाढलाय. अच्छा. आणि तिमाही आधारावर पाहिलं तर चित्र आणखीनच स्पष्ट होतंय. कारण डिसेंबर 2025 मध्ये हा EBIDT 3,111 कोटी होता. हो, आणि आता मार्च तिमाहीत तो घसरून 2,976 कोटींवर आलाय. म्हणजे वाढ होण्याऐवजी तिथे चक्क घट झालीय. बापरे, हा तर एक मोठा रेड फ्लॅग आहे. कारण महसूल त्याच काळात वाढलाय. नक्कीच. सध्या आर्थिक वातावरणात व्याजदर चढे राहिले आहेत, त्यामुळे हडकोला बाजारातून पैसा उभा करायला आता जास्त व्याज मोजावं लागतंय. आणि ते आपल्या ग्राहकांकडून म्हणजे राज्य सरकारी किंवा महापालिकांकडून अचानक जास्त व्याज वसूल करू शकत नाहीत, बरोबर? अगदी बरोबर. ते दर बऱ्याचदा आधीच ठरलेले असतात किंवा सरकारी दबावामुळे मर्यादित ठेवावे लागतात. त्यामुळे त्यांचा स्प्रेड संकुचित होतोय. म्हणजे हे एखाद्या लॉजिस्टिक कंपनीसारखं झालं. त्यांनी नवीन गाड्या घेतल्या, नवीन क्लायंट्स मिळवले आणि महसूल 25% वाढवला. पण त्याचवेळी डिझेलचे दर इतके प्रचंड वाढले की जास्तीच्या ऑर्डर्स पूर्ण करूनही हातात उरणारा ऑपरेटिंग नफा जेमतेम 4%च राहिला. हो, एकदम योग्य उदाहरण आहे हे. इथे डिझेल म्हणजे त्यांचा कॉस्ट ऑफ फंड्स. पैसा महाग झाल्यामुळे वाढलेल्या महसुलाचा संपूर्ण फायदा मार्जिनच्या दबावाखाली चिरडला गेलाय. आणि म्हणूनच EBIDT मध्ये आपल्याला ती ऊर्जा दिसत नाहीये. पण मग मला एक प्रश्न पडतो. जर मार्जिनवर एवढा दबाव आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट संथ आहे, तर मग कंपनीचा हा एवढा मोठा डोलारा नक्की कशाच्या आधारावर उभा आहे? याचं उत्तर त्यांच्या कर्जवाटपाच्या स्वरूपात आणि त्यांना मिळणाऱ्या भक्कम सरकारी पाठिंब्यात दडलंय. हडकोचं मुख्य इंजिन हे पूर्णपणे सरकारी धोरणांवर अवलंबून आहे. म्हणजे स्मार्ट सिटी प्रकल्प आणि परवडणारी घरे यावर. हो, आणि सरकारचा भांडवली खर्च, ज्याला आपण कॅपेक्स म्हणतो, देशातील शहरीकरणासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची गरज आहे. नवीन रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा प्रकल्प वगैरे. एक्झॅक्टली. आणि या सगळ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याचं मुख्य काम हडको करतं. त्यामुळे जोपर्यंत सरकारचा फोकस आणि अर्थसंकल्पातील निधी यावर केंद्रित आहे, तोपर्यंत हडकोला मागणीची कमतरता भासणार नाही. पण मला सांगा, बाजारावर याचा काय परिणाम होतो? कारण शॉर्ट टर्म ट्रेडर्स तर या 172% नफ्याच्या आकड्यावर खूप खुश झाले असतील. हो, अल्पकालीन व्यापारात या आकड्यांचं वजन नक्कीच जास्त असतं. बाजारातील सेंटिमेंट अशा मोठ्या आकड्यांवर चालतं. शेअरच्या किमतीत लगेच उसळी पाहायला मिळू शकते. पण जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत, जे फंडामेंटल्स बघतात, त्यांच्यासाठी केवळ एका तिमाहीचा नफा पुरेसा नाहीये ना? अजिबात नाही. दीर्घ मुदतीत त्यांचं यश प्रामुख्याने 3 अटींवर अवलंबून असेल. पहिली अट म्हणजे सरकारचा पायाभूत सुविधांवरील खर्च चालू राहणं. दुसरी अट म्हणजे त्यांच्या कर्ज वितरणात सातत्यपूर्ण वाढ होणं. आणि तिसरी, सर्वात महत्त्वाची अट म्हणजे त्यांचे बुडीत कर्जे म्हणजे NPA नियंत्रणात राहणं. कॉन्सन्ट्रेशन रिस्क नक्कीच आहे. कारण त्यांचा संपूर्ण व्यवसाय सरकारी धोरणांवर आणि अनुदानांवर अवलंबून आहे. आज फोकस पायाभूत सुविधांवर आहे म्हणून सगळं छान चालू आहे. पण उद्या जर सरकारने धोरण बदललं तर? हाच तर खरा धोका आहे. समजा आर्थिक परिस्थितीमुळे सरकारने पायाभूत सुविधांऐवजी कल्याणकारी योजनांकडे निधी वळवला किंवा कॅपेक्स कमी केला, तर हडकोच्या महसुलाला अचानक ब्रेक लागू शकतो. हीच या व्यवसायाची दुधारी तलवार आहे. एका बाजूला सरकारी प्रकल्पांना कर्ज दिल्याने हमी असते, त्यामुळे कर्ज बुडण्याचा धोका कमी असतो. पण दुसऱ्या बाजूला धोरणात्मक बदलांची मोठी जोखीम असते. अगदी. कॅपेक्स सायकल ही कधी एका सरळ रेषेत चालत नाही. ती महागाईवर आणि सरकारच्या उत्पन्नावर अवलंबून असते. जर राज्यांच्या तिजोरीत खडखडाट असेल तर नवीन प्रकल्प येणार नाहीत. आणि नवीन प्रकल्प नाही आले तर कर्जाची मागणी घटेल. आणि आपण आत्ताच पाहिलं की त्यांचं मार्जिन आधीच दबावाखाली आहे.
हो, अशा स्थितीत कर्जाची मागणी घटली तर नफ्याला खूप मोठा फटका बसेल. म्हणजे हे एक अशा गाडीसारखं आहे जी वेगवान महामार्गावर धावतीये, हं, जिथे सरकार स्वतः तो रस्ता बांधतंय आणि तुमच्या गाडीत इंधनही भरतंय. हं, जोपर्यंत रस्ता आणि इंधन मिळतं, गाडी सुसाट धावेल. पण ज्या क्षणी ते काम थांबेल, तेव्हा गाडीला स्वतःच्या इंजिनाच्या ताकदीवर पुढे जाणं कठीण होईल. कारण ते इंजिन म्हणजे कंपनीचा स्वतःचा ऑपरेटिंग प्रॉफिट. सध्या फक्त 4% गतीने चालत आहे. एकदम बरोबर. त्यांच्या स्वतःच्या अंतर्गत कार्यक्षमतेचा किंवा स्वबळावर व्यवसाय वाढवण्याचा भाग सध्या तरी खूप कमकुवत दिसतोय. त्यामुळे या निकालांना मजबूत म्हणत असतानाच त्यामागील हे मॅक्रो इकॉनॉमिक धोके समजून घेणं खूप आवश्यक आहे. तर एकूणच या सखोल चर्चेच्या आपण आता अंतिम टप्प्यात आलो आहोत. महसुलातील 25% वाढ आणि वन टाईम वसुलीमुळे नफ्यातील 172% प्रचंड झेप, हे आकडे नक्कीच सकारात्मक आहेत. हो, EPS मधली वाढ ही भागधारकांसाठी आनंददायी बाब आहे आणि परवडणाऱ्या घरांची मागणी हा त्यांच्या भविष्यातील वाढीचा भक्कम आधार आहे. पण त्याच वेळी या ताळेबंदात लपलेले धोके आपण विसरून चालणार नाही. EBIDT मधील संथ वाढ आणि कॉस्ट ऑफ फंड्सच्या वाढता दबाव स्पष्टपणे दिसतोय. बरोबर. म्हणूनच एका सजग गुंतवणूकदाराने केवळ 172% आकड्याने भारावून न जाता कंपनीच्या ऑपरेटिंग परफॉर्मन्सवर आणि सरकारच्या अर्थसंकल्पीय प्राधान्यांवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. अगदी खरंय. वन टाईम फायदा दर तिमाहीत मिळणार नाही हे वास्तव स्वीकारावंच लागेल. आणि जाता जाता मला श्रोत्यांना एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला लावायचा आहे. हां, सध्या आपण पाहतोय की देशात पायाभूत सुविधा आणि शहरीकरणाचा एक मोठा टप्पा सुरू आहे. त्यामुळे हे आकडे अतिशय आकर्षक दिसतायत. पण जेव्हा देशातील शहरीकरणाचा वेग एका मर्यादेवर जाऊन स्थिर होईल, किंवा जागतिक मंदीमुळे सरकारला खर्च कमी करावा लागेल. तेव्हा या परिस्थितीचा सामना कसा केला जाईल? तेव्हा केवळ सरकारी इंजिनावर अवलंबून असणाऱ्या हडकोसारख्या कंपन्या स्वतःच्या बळावर हा नफा टिकवून ठेवू शकतील का? हां, खरोखरच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. की आजचं हे 17% यश भविष्यात केवळ एक अपवाद म्हणून पाहिलं जाईल? बदलत्या आर्थिक चक्रातच या कंपनीचा खरा कस लागणार आहे आणि यावरच विचार करत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.